बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग 20. स्मिता मोराळे एक सामाजिक भान असलेली व्यक्ती. मनात गरिबांविषयी कणव, अडलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव. एकदा त्या अशाच नागपूरला आल्या असताना संजीवन वृद्धाश्रमाबद्दल त्यांना कुठून तरी माहिती कळली आणि त्या थेट भेटायला झाल्या. फिरून वृद्धाश्रम पाहिला, वृद्धांची स्वतः जातीने चौकशी केली आणि निघताना एक चेक डॉक्टर संजयच्या हाती दिला. हे काय? डॉक्टर संजय म्हणाले. चेक, पण कोरा आहे. रकमेचा आकडा तुम्ही लिहा. आणि डॉक्टर संजय वृद्धाश्रमासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या स्मिता मोराळेकडे बघत राहिले. मिलिंद भारंबे हे असंच एक व्यक्तिमत्व, पहिल्याच भेटीत समोरच्याला आपलंसं करणारं. डॉक्टर संजयची आणि त्यांची भेट झाली आणि दोघांच्याही नकळत ही मैत्री रुजत गेली. जसजसे मिलिंद भारंबे डॉक्टरांच्या तोंडून संजीवनाच्या खडतर प्रवासाबद्दल ऐकत होते, तसा तसा त्याच्या मनातील डॉक्टरांबद्दलचा आदर दुणावत होता आणि त्यांनी आपल्या मदतीचा हात डॉक्टर संजयच्या हाती दिला आणि एका कर्तृत्ववान माणसाने दातृत्वाचा परिचय दिला. थेंबे थेंबे तळे साचे, दुसरं काय. वर्षाला सरकारी नोकरी लागल्याने ती वृद्धाश्रम सोडून आपल्या घरी गेली. मुलांबाळांमध्ये रमली, पण तिला वृद्धाश्रमाची सतत आठवण यायची. मोठ्या भरलेल्या कुटुंबातून छोट्याशा चौकोनी कुटुंबात आल्यासारखं तिला वाटायचं. वृद्धाश्रमातही प्रत्येक जण तिची आठवण करायचा. पण वर्षाची जागा रंजनाने घेतली होती. मागच्याच महिन्यात रंजना सिस्टर म्हणून वृद्धाश्रमात दाखल झाली. रंजना हुशार होती. सगळीकडे तिची बारीक नजर असायची. दवाखान्यातील ड्युटी आटोपून मग वृद्धांकडे लक्ष द्यायची. त्यांच्या जेवणा खावणाकडे लक्ष द्यायची, किचनकडे लक्ष द्यायची, सर्वांना मदत करायची. आता प्रत्येकाच्या तोंडी रंजनाचंच नाव होतं. तसाही काळ कुणासाठी थांबत नाही. कोणतीही व्यक्ती कितीही मोठी आणि कितीही चांगली असली तरी त्याची जागा कुणी ना कुणी भरून काढतो. आणि पुन्हा एक आहे, जोपर्यंत एखादी व्यक्ती जवळपास असते तेव्हा त्या व्यक्तीतच दोषच असतात, पण ती व्यक्ती दृष्टीआड झाल्यावर तिचे गुणच प्रकर्षाने जाणवतात. संध्याकाळी सगळे बाहेर होते. त्यात कलाबाईही बसल्या होत्या. तिथे आईही आल्या. आई, वैजयंती म्हणाली. बोल, आपण सर्वजण ह्यांना मावशीच म्हणूया. चालेल ना. काय कलाबाई, कसं वाटतं इथे? मनावरचं आणि डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय आई. आता मी इथून कुठेही जाणार नाही. काही हातून पुण्य घडलं असेल म्हणून इथं आले. तसंही आता आपले राहिलेच किती दिवस. गोवऱ्या मसनात गेल्याच आहेत आपल्या. हो, पण राहिलेले दिवस आनंदाने सुखसमाधानाने घालवा. शेवटी मेल्यावरती लागतेच काय, जळण्यापुरते लाकडं. मग ते काटेरी बाबळीचे असो की चंदनांचे, या देहाची तर शेवटी मुठभर राखच होणार आहे. तिथेच बाजूला उभे असलेले सुधाकर भाऊ म्हणाले. किती छान बोललात सुधाकर भाऊ तुम्ही. वर्तक म्हणाले. काय झालं? कमी ऐकू येत असलेले सीताराम काका वर्तकांना म्हणाले. काही नाही, ते लाकडांचं बोलले, पण त्या लाकडांचं सध्याचं आपल्याला काम नाही. आपल्याला अजून भरपूर जगायचं आहे. सीताराम काकांकडे बघत वर्तक मोठ्यानं म्हणाले. पण वर्तक, ह्या लाकडांचं काम प्रत्येकाला पडणारच आहे. कुणाला लवकर पडेल, कुणाला उशिरा, पण लाकडं मात्र लागणारच आहेत. सुधाकर भाऊ म्हणाले. वैजयंती, अगं आज कैवल्याचा फोन आल्यापासून नाराज दिसते आहेस, हरवल्यासारखी. का ग, काय झालं? काय म्हणतो लेक? गोपिका म्हणाली. लेकाचं येणं लांबणीवर पडलंय. आठवण आली त्याची.
वैजयंतीचे टपोरे डोळे सावळ्या मेघाने भरून गेले. जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग स्वतःला सावरून घेत वैजयंती म्हणाली, वाटलं फेब्रुवारीपर्यंत येईल हा. 29 फेब्रुवारीचा त्याचा जन्म. यंदा येते लीप इयर. 4 वर्षातनं एकदा तर साजरा होतो त्याचा वाढदिवस. पण मी नेहमी 1 मार्चला साजरा करते त्याचा वाढदिवस. वेळ आहे फेब्रुवारीला, एखादी वेळी येईल सुद्धा. यशोधरा म्हणाली, नाही ग, पुन्हा वर्षभरावर गेलं त्याचं येणं. तो येईल म्हणूनच थांबले होते. घरी एखादी चक्कर मारून येईन म्हणते. तुम्ही दोघी चला ना माझ्याकडे, 2 दिवसात येऊया परत. नको वैजयंती, तू जाऊन ये, मला आग्रह करू नकोस, यशोधरा म्हणाली. आणि मला पण. अगं पण का? 2 दिवस राहून येऊ परत. नकोच. का? कारण इथे सारंच भव्य बघायची सवय लागली आहे. हा वृद्धाश्रम चालवणारी दर्यादिल माणसं बघायला मिळाली. आता घराची चौकट नको वाटते. घर शेवटी घर असतं, त्याबद्दल दुमत नाहीच. पण थिट्या मनाची माणसं घराला थिट्ट पण बहाल करतात. आणि अशी घरं मग घर पण हरवून बसतात, यशोधरा म्हणाली. बरोबर आहे तुझं यशोधरा. घर म्हणजे काय 4 भिंती, आणि त्या भिंतीच्या आत जे सामावलं असतं ते घर पण. घरातल्या चांगल्या माणसामुळं घराचं घरंदाज पण वाढतं. घरातला कोपरा न कोपरा उजळून निघतो घरातील माणसांच्या दानतीनं. जाऊ दे, आता खूप काही बोलावंसं वाटत नाही. पण इथे हे मुठीत आलेलं रत्नखचित आभाळ सोडून नाही जावंसं वाटत कुठे. बोलता बोलता गोपिका थांबली. खरं तर गोपिकेच्या मनाचं आभाळ ओथंबून आलं होतं, पण तिनं ते निग्रहानं थांबवलं. गोपिका, तू अशी एकदम शांत होतेस, आतल्या आत वादळ वारं सोसत राहतेस. बोलून मोकळी हो, निचरा होऊ दे ना साऱ्याचा. गोपिकेच्या पाठीवर हात ठेवून यशोधरा म्हणाली, नाही ग, तसं काही नाही, मी बरे आहे. खोटं, अगदी खरंच सांगते. सायंकाळचे 7 वाजले. सगळे खाली आरतीसाठी गोळा झाले होते. माही नाही आल्या? श्यामपंतांनी विचारलं. तब्येत बरी नाही त्यांची 2 दिवसांपासून. काय झालं? घसा पकडला आहे, आवाजच निघत नाही. थकल्या आहेत, दम लागतो. तेवढ्यात माई आल्या. सर्व आले. कलामावशीही आल्या. आरती सुरू झाली. सारे जण एका सुरात आणि खड्या आवाजात आरती म्हणत होते. आरती झाली. कपूर आरती झाली. पूर्ण आरतीच्या वेळेत माई फक्त टाळ्या वाजवीत होत्या. द्यावा प्रसाद सद्गुरुनाथा म्हणून प्रसादही झाला. चला, कोण भजन म्हणतं? बाबा म्हणाले. एक भजन जनाजीनं म्हटलं, एक कलामावशीनं म्हटलं. माई तुम्ही? माईनी थरथरत्या हातानं खून करत नाही म्हणून सांगितलं. हे सांगताना डोळ्यात पाणी तरळलं माईंच्या. माईंचा आवाज गळ्यात थांबला होता. माईंचा सूर मग कधी लागलाच नाही. बोला डॉक्टर साहेब. ब्राह्मणकर साहेब, मी मागे एकदा तुम्हाला बोललो होतो. काय? एक दिवस मंगलाबाईंचा मुलगा आपल्या संजीवनमध्ये येईलच म्हणून. हो, बोलले होते तुम्ही तसं, आठवते मला. आज सायंकाळपर्यंत मंगलाबाईंचा नातू घेऊन येतोय मग त्यांना. कसं काय? नातवाचा फोन आला होता, पप्पांना घेऊन निघतोय. पण का? प्रकृती बरी नाही राहत, घरात नीट राहत नाहीत, त्रास देतात वगैरे. मी येतोय तुमच्याकडे 4पर्यंत, मग निघू संजीवनला. ठीक आहे, असं म्हणून ब्राह्मणकर साहेबांनी फोन ठेवला. पण त्यांच्या मनात आलं, हे नियतीचं चक्र फिरता फिरता पुन्हा तिथेच येऊन का थांबतं? मंगलाबाईला इथे आणून सोडताना कधी आपल्यालाही इथेच यावं लागेल याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल.
आणि तेही अशा पद्धतीने हा एवढा मोठा ऑफिसर माणूस काय होऊन बसलंय? नियतीचा तराजू समतोल आहे का? या हाताने करावं आणि त्या हाताने भरावं म्हणतात ते हेच का? डॉक्टर संजयच्या गाडीतून ब्राह्मणकर साहेब निघाले, पण दोघेही शांत होते. मग डॉक्टर संजयच म्हणाले, साहेब, मी मागं तुम्हाला म्हणालो होतो, आठवतं. पण डॉक्टर साहेब, नीतीच्या या खो खोचं मला नवल वाटतं. डॉक्टर संजय गुडपणे हसले आणि डॉक्टर संजयने गाडीचे करकचून ब्रेक दाबले. समोर गाय आडवी आली होती. सांभाळून डॉक्टर साहेब. गाय आडवी आली ना साहेब, त्यातून ही गायीच्या गळ्यात लोढणं, त्यामुळे तिची चालण्याची गती कमी. साहेब, एक विचारू? विचारा ना. आता या गायीला त्या गळ्यातील लोढण्याचा नक्की राग आला असेल, कारण त्या लोढण्यामुळे तिची स्पीड वाढतच नव्हती चालण्याची. तसंच मुलांना आईवडिलांचं लोढणं वाटत असेल का? त्यांच्या वाटेतले अडसर वाटत असेल का आईवडील? तसं वाटत असेल तर ज्यांचं माप त्याच्या पदरात पडतंच ना डॉक्टर साहेब. दिवस जायला कुठे वेळ लागतो, मागचेच दिवस पुढे येऊन टाकतात. म्हणून तर नितीन साहेब येत आहेत आज. डॉक्टर अत्यंत स्वच्छंदपणे गाडी चालवत होते. ओठावर शीळ होती. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. त्या सुंदर गाण्याची सुंदर शीळ ब्राह्मणकर साहेबांनी ऐकली, मनात साठवली आणि मनाशीच म्हणाले, काय घडेल हे माहीत नसताना म्हणून तर जगण्याची खरी मौज आहे. माणूस वयानं, पैशानं, सत्तेनं कितीही मोठा असो, पण त्यात नम्रता नसेल, कर्तव्याचं भान नसेल, नीतिमत्तेची चाड नसेल, तर नियती त्याला चपराक देतेच देते. ओठावरती शीळ वाजवीत स्टिअरिंग उजव्या बाजूला वळवली आणि एक झोकदार वळण घेऊन गाडी संजीवनच्या आवारात थांबली. मग वृद्धांची चौकशी झाली, झाडांची पाहणी झाली. तिथेच ठेवलेल्या खुर्च्यांवरती दोघं बसले. आईंनी पाणी बोलावलं, चहा ठेवण्यास सांगितलं आणि पुन्हा म्हणाल्या, चहा चांगला करा ग, आलं गिलं टाका. घट्ट दुधाचा आलं घातलेला चहाचा घोट घेत डॉक्टर संजयने अवतीभोवती बघितलं आणि म्हणाले, रघुनाथराव नाही दिसत. ते फिरायला गेले असतील. यावेळी ते नाना काका वर्तक जातात फिरायला. डॉक्टर संजयने मनगटावर घड्याळाकडे पाहिलं. 5:30 वाजायला आले होते आणि त्याचवेळी एक कार संजीवनमध्ये येऊन थांबली. गाडीतून आधी अमोल खाली उतरला, त्याच्या मागून नितीन साहेब. 10 वर्षांपूर्वी नितीन साहेब अशाच थाटात तोऱ्यात आपल्या आईला इथे घेऊन आले होते. काहीशा घाबरलेल्या विजल्या डोळ्याच्या मंगलाबाई संजीवनकडे चालत येत होत्या. आजचं दृश्य मात्र वेगळं होतं. आज नितीनजी अगदी तशाच अवस्थेत संजीवन समोर हतबलपणे उभे असलेले दिसत होते. केस दाढी वाढलेले, शर्ट पॅन्ट ऐवजी टी शर्ट पायजमा त्याने घातला होता. पांढरा पायजमा आणि त्यावर पट्ट्या पट्ट्यांची टी शर्ट. अमोलच्या मागून चालत ते खुर्च्यांवरती जिथे सारे बसले होते तिथे आले. तसे खुर्च्या सोडून सगळे उभे राहिले. या साहेब, डॉक्टर संजय म्हणाले. बसा. तिथल्याच 2 खुर्च्यावर अमोल आणि नितीन साहेब बसले. कसा झाला प्रवास? नितीन साहेबांनी मान वर करून डॉक्टरांकडे बघितलं. बोलण्यासाठी ओठ हलले, पण शब्द न सुचल्याने ते चुळबुळत बसून राहिले. डोळ्यात कुठलेच भाव नव्हते. त्यांचे भावहीन डोळे मंगलाबाईंची आठवण करून देत होते. ठीक झाला प्रवास? डॉक्टर संजय यांनी विचारलं. होय, अमोल म्हणाला. घर लहान आहे का अमोल तुमचं? डॉक्टर संजय म्हणाले. नाही, मोठं आहे. मग तुझ्या त्या मोठ्या घरात वडिलांसाठी जागा नाही का? जागेचा प्रश्न नाही काका, पण लक्ष कोण देईल? त्यांचा पैसा आहे, पेन्शन आहे,
एखादा माणूस ठेवायचा त्यांच्यासाठी आणि सगळं घर ह्यांच्या आणि नोकरांच्या भरोश्यावर ठेवायचं अशक्य आहे. घ्या, पाणी घ्या, चहा घ्या. समोर आलेल्या ट्रेमधून अमोलने पाण्याचा प्याला उचलला. नितीन साहेबांना घेऊ की नको असं वाटत होतं. त्यांचा हातही थरथरत होता. पण अमोलने काही प्याला उचलून त्यांच्या हाती दिला नाही. रवीने प्याला उचलून नितीन साहेबांच्या हाती दिला. सर्वांनी चहा घेतला. तुमच्या तिकडे दाढी कटिंग करणारे कोणी नाही का? डॉक्टर संजय म्हणाले. का बरं? अमोलने विचारले. नाही, तुमच्या वडिलांची दाढी कटिंग बरीच वाढलेली दिसते म्हणून विचारलं. त्यांना नेणार कोण? आणि तसंही त्यांना जायचंच कुठे असतं? दर महिन्याला कटिंग करणं परवडत नाही. कमाई असलेल्या बापाचे असे हाल तर ज्यांच्याजवळ काहीच नसेल त्यांचं कसं होईल? ब्राह्मणकर साहेब मनाशीच म्हणाले. बरं काका, पप्पांची खोली आहे ना, मंगलाबाईंची, तुझ्या आजीची खोली. अमोल मनातून शहारून आला. काय हे त्याचं त्यालाही कळलं नाही. चला, मी बाबांना खोलीपर्यंत सोडतो. त्याची काही आवश्यकता नाही, आम्ही करतो सारी व्यवस्था. ठीक आहे. बरं, मग दर महिन्याला भेटीला येणार का? कसं शक्य आहे? कामं असतात. त्यावेळी आईला भेटण्यासाठी तुझ्या वडिलांना वेळ नव्हता. आता तुझ्या वडिलांना भेटण्यासाठी तुझ्याजवळ वेळ नाही. हे असं पिढ्यानपिढ्या चालू राहणार का? अमोल काहीच बोलला नाही. बरं, आई कशी गेली? टू व्हीलरने गेली होती बाहेर. मागून गाडीने धडक दिली. जागेवरच गेली. वाईट झालं. अमोल पुन्हा गप्प. नितीन साहेब खुर्चीवर बसून दोन्ही हात हातात घेऊन एकमेकावर चोळीत होते. त्यांची अस्वस्थता घालमेल स्पष्टपणे दिसत होती. येतो म्हणून अमोल निघाला. नितीन साहेब जाणाऱ्या आपल्या मुलाकडे निर्विकारपणे बघत होते. खरं तर त्यांना खूप काही बोलायचं होतं, पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. मुलगा मागे वळून न बघता, जराही न घुटमळता सरळ गाडीकडे गेला. तिथे उभे असलेल्या बाबांनी नितीन साहेबांची मनस्थिती ओळखली. बाबांनी त्यांच्याजवळ जाऊन सांत्वनेने पाठीवरून हात फिरवला. बस, एवढ्या आपुलकीच्या स्पर्शानेही नितीन साहेबांना भरून आलं. त्यांनी भरल्या डोळ्यांनी फाटकाकडे पाहिलं. अमोलची गाडी फाटकातून बाहेर निघून रस्त्याला लागली होती. सगळेजण त्या जाणाऱ्या गाडीकडे बघत होते आणि मग त्यांनी नितीन साहेबांकडे बघितलं. पैसा, सत्ता, मोठं अधिकारपद भूषवलेला हा माणूस खुर्चीवर हतबल होऊन बसला होता. नशिबाचा फेरा कुठे डेरा टाकेल हे सांगता नाही येत. आणि मग सगळ्यांना मंगलाबाई आठवल्या. मंगलाबाईंच्या आठवणी निघाल्या. प्रत्येकजण त्यांच्याविषयी काही ना काही सांगत होते आणि नवीन आलेल्या लोकांसमोर मंगलाबाईंचं व्यक्तिचित्र साकारत होते. भोळ्या भाबड्या, गोड खाणाऱ्या आणि जीव डोळ्यात आणून आपल्या लेकाची वाट पाहणाऱ्या. ह्या क्षणी साऱ्यांनाच वाटलं, मंगलाबाई, तुम्ही थांबायला हवं होतं हो अजून जरा. तुमचा लाडका लेक आला इथं नेहमी करता. कोण पाहिजे आपल्याला? मोटरसायकल स्टँड करून समोरून काळा कोट घालून येणाऱ्या तरुणाला सुधाकर भाऊंनी विचारलं. मी केशव, कलाबाईंचा मुलगा. आहेत का त्या? आहेत, या. आणि मग केशव सुधाकर भाऊंच्या मागून व्हरांड्यातनं चालत होता. मोठा आहे वृद्धाश्रम. इकडे तिकडे बघत केशव मनाशीच म्हणाला, कलामावशी, तुमचा मुलगा आलाय. सुधाकर भाऊ दारातून म्हणाले आणि मागे फिरले. माझा मुलगा राघव आला वाटतं, असं म्हणून कलामावशीने दाराकडे पाहिलं. दारात केशव उभा होता. तू? मला वाटलं राघवच आला. का? मी नाही येऊ शकत? हसून केशव म्हणाला आणि आत येऊन त्यांना आईला वाकून नमस्कार केला.
त्याचं एवढ्या आदराचं वागणं बघून कलामावशीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तू कुठे बाहेर निघाली होतीस का? होय, स्वयंपाकाची वेळ झाली, तिकडे निघाले होते. रोजच करते थोडीफार मदत. 10 वाजायला आलेत. तशी तू स्वयंपाक चांगलीच करतेस म्हणा. अजूनही तुझ्या स्वयंपाकाची चव आठवली की तोंडाला पाणी सुटते. ही पुन्हा मखलाशी, कलामावशी मनातल्या मनात म्हणाल्या. बोल, काय काम आहे तुझं? कारण तू काही असा सहजासहजी भेटायला यायचा नाहीस. अरे हो, तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. अगं, तू आजी होणार आहेस पुन्हा. चांगली गोष्ट आहे. तुझं घर असंच मुलाबाळाने भरून राहो. आई, मी तुला घ्यायला आलोय. पुढच्या महिन्यात बाळंतपण आहे. आनंदाची बातमी खूपच लवकर दिलीस मला. अगं, येईन येईन म्हणत होतो, पण कामातून निघणं जमलंच नाही. आता माझं काम पडल्याबरोबर येणं जमलं. बरं, आता गोष्टी राहू देत. चल आपण निघू. तुझ्या सुनेनं सांगितलेलं आहे आईंना घेऊनच या म्हणून. आता ती तर तसंच सांगणार ना. माझं काम आहे समोर. पण केशव, मी नाही येणार. मला वेळ नाही. वेळ नसायला काय झालं? मी इथे स्वयंपाकाचं काम करते. करतील नाही तर नाही, ते काम माझं आहे. कारण मी इथे राहते. तुम्ही लोक तर माझे पेन्शनचे जे हक्काचे पैसे येतात त्यातली एक दमडीही कधी मला पाठवत नाही. त्यामुळं माझी मी सेवा देते. अगं, पण तिकडेही अकांत आहे. काना आजी आजी म्हणतो. तो आधीही म्हणत असेल तेव्हा नाही आला सांगायला. माझ्या कानापासून तोडून मला दूर फेकताना काहीच वाटलं नाही तुम्हाला. आणि आता गरज आहे म्हणून इथे आलास. कानाचं कारण पुढे करतोस. ही कोळसा उघडायची तुझी सवय काही जात नाही. कशी जाईल? मी किती खस्ता खाले आहेत ते माझं मलाच माहिती आहे. तेव्हा कशी जाईल माझी सवय? बेटा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. पुन्हा नाही असं होणार. तू चल, मी हमी देतो. तुझ्या हमीवर तुझे अशील विश्वास ठेवतील. मी नाही. तिथे नेणार आणि काम झालं की हाकलून देणार घराबाहेर कुत्र्यासारखं. आई, मी खूप आशा घेऊन आलो होतो. आमच्याही आशेवर तू पाणी फिरवलंसच की. बेघर बेवारं झाल्यासारखे बुडे बाबा गेले. लाज वाटली तुम्हाला काही? आणि कामाला एखादी बाई ठेव ना. मीच कशाला पाहिजे? पण स्वयंपाक, बाळाची मालिश, कानाकडे लक्ष देणं, कुठे कुठे बाई ठेवायची? म्हणजे बाईचा खर्च वाचवण्यासाठी आई पाहिजे, होय ना? पण केशव, तुमच्या 4 लोकांसाठी मी 50 माणसांना सोडून नाही येणार. तू जाऊ शकतोस. मला वेळ होतोय. 12 वाजेपर्यंत स्वयंपाक तयार लागतो. असं म्हणून कलामावशी खोलीच्या बाहेर पडली. आईला चल म्हटलं की आई येईलच अशी त्याला खात्री होती. परंतु आईनं त्याला तोंडावर पाडत सरळ नाही म्हणून त्याला सुनावून निघून गेली होती ती. केशव हिरमुसला झाला. घरच्या अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आणि घरी अडचणी होत्या म्हणूनच आपण आईला घ्यायला आलोय ही खंत त्याच्या मनाला वाटत राहिली. अतिशय जड पावलांनी तो निघाला. मनात मात्र एकच प्रश्न होता. खरंच आई चूक होती की आपण? घर सोडून निघताना बाबा एकच वाक्य म्हणाले होते, केशव, एक लक्षात ठेव, मुलं कितीही मोठी झाली ना तरी ती आई वडिलांच्या चुका काढण्या इतपत ती मोठी नाहीत. आणि मुलं कितीही वाईट वागली, तोडून वागली तरीही त्यांच्यासाठी आई वडीलच असतात. चलतो. केशवने मोटरसायकल चालू केली आणि तो संजीवनच्या आवारातून बाहेर पडला. पण डोक्यात विचार सुरूच होते.
हे असं कसं घडलं? आपण बदललो का? आपलं घर एक आदर्श घर म्हणून होतं. 4 लोकांचं येणं जाणं असायचं. वडील मास्तर होते. 4 जणांना घेऊन चालणारी आई होती. घरात मोठी बहीण, भाऊ. बहिणीवर किती प्रेम आपलं. ती मोठी असली तरी मी तिला लहान बहिणीप्रमाणे जपायचो. राघववर प्रेम करीत होतो. ताई लग्न होऊन गेली तेव्हा किती रडलो होतो आपण. आणि आपलं लग्न झाल्यानंतर तिच्याच डोळ्यातनं पाणी काढलं कितीदा. शेवटी तिनं माहेरी येणं बंद केलं. म्हणजे तिचं माहेर आपणच तोडलं का? केशवचं मन खंतावलं होतं. वाटलं त्याला खरं तर आपल्याला नात्याचा समतोलच साधता आला नाही. लग्नानंतर बायको सांगायची आणि आपण ऐकायचो. आपल्या लोकांवर आपला विश्वास नव्हता का? कुठल्याही गोष्टीशी शहानिशा न करता आईवडील भावंडांना हळूहळू दोष लावत गेलो. शरीराचा एक एक भाग गळून पडावा तसं एक एक नातं तुटत गेलं. तुटत गेलं की आपण तोडीत गेलो कुणास ठाऊक. घरात आपण जास्त शिकलो याचं आईवडिलांना किती कौतुक होतं. त्या कौतुकाची त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची मी किती चाड ठेवली. लहान भाऊ जास्त शिकला नव्हता, पण मोठा भाऊ म्हणून त्याला धंदा पाण्याला लावण्याचा आपण काय प्रयत्न केला. ज्यांनी घर बांधलं त्यांनाच घरून निघून जाताना बघून आपल्याला काहीच कसं वाटलं नाही. भाऊ देशोधडीला लागला, कुठे गेला माहीत नाही. त्याला शोधण्याचा आपण प्रयत्न केला. किमान आई वडिलांना धीर तरी दिला. वडील गेल्यानंतर तरी आईची काळजी केली आपण. बहिणीची भाच्यांची वर्षातून एकदा तरी चौकशी करतो का? आपण आई वडिलांचा करता मुलगा म्हणून नालायक ठरलो का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच मिळत होती. आपलं लग्न झालं आणि सारंच कसं एकदम बदललं. घरातल्या लोकांच्या आयुष्यातील प्रेमाचे झरेच आटवून टाकले आपण. आयुष्याची एक वेगळी चूल मांडून आपण त्यातच हरवून गेलो. केशवला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता, परंतु आता त्याच्या हाती काही उरलेलं नव्हतं. आईला तरी आपण थोडा आनंद देऊ शकत होतो, परंतु आता आई घरी यायला तयार नव्हती. आणि न आली तेच बरं झालं, कारण आपली बायको नेहमी करता तिला घरात ठेवूनही घेणार नव्हतीच. हे आई इतकंच आपल्यालाही ठाऊक आहे. मग तरीही का गेलो आपण आईला घ्यायला? तिला पुन्हा पुन्हा परकेपणा दाखवून वेदना देण्याचा आपल्याला काय अधिकार होता? आणि उद्या जाऊन आपलीही मुलं आपल्याशी अशीच वागली तर? या विचारासरशी केशव आतल्या आत थरकला. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. गाडी थांबली. घर आलं होतं. केशवने आपल्या घराकडे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला, हे आपलं घर, पण या घरासाठी आपल्या खिशातील कवडी तरी कामी आली का? आणि मग केशव आतून अस्वस्थ होत गेला. गंगाबाई अंथरुणावरची चादर झटकीत होत्या. मग त्यांनी कपड्यांच्या घड्या केल्या. गंगाबाई, कितीक वाजले व बाई? जनाजी म्हणाल्या. 5. भिंतीवरील घड्याळाकडे बघत गंगाबाई म्हणाल्या. जनाजी आळस देत कॉटवर उठून बसल्या. कला मावशी कुठीसा गेली? किचनमध्ये. काहून व बाई, रागा भरली का मा? मी? मला कशाचा राग येईल? चांगली खाते पिते राहते. चाल मोर बसू. झोपू झोपू अंग दुखते बाप्पा. घ्या न घ्या, करा आराम. घरी भेटला होता का असा आराम? गंगाबाईचं काहीतरी बिनसलं हे जनाजीनं ओळखलं. मग जनाजीच म्हणाली, चला गंगाबाई, हातपाय मोकळे होते. तुम्हीच जा आणि करा गप्पा. माणसामध्ये जाऊन मला नाही आवडत. आणि हो, हातपायही मोकळे करा चांगले. बाप्पा, हे काय नवच? नवं नाही. मी कधी फारशी येऊन बसते का? माणसांची जास्त बोलते का? ज्याला आवडते त्याने जावं. चाल न माय, 4 चौघात मन रमते.
तुमची मनं तुम्ही रमवा, मला गरज नाही त्याची. आपण तर जातो बाप्पा, असं म्हणून जना आजीनं कॉटखाली उतरून पायात स्लीपर सरकवली आणि त्या निघाल्या. जा जा, नाहीतरी तुम्हाला सवयच आहे समोर समोर करण्याची. मी न कुचल्याची बी. गंगाबाई ओठातल्या ओठात पुटपुटल्या आणि मनाशीच म्हणाल्या, पहा गेल्या ना एकट्या. तोंडापुरतं म्हटलं मला चल म्हणून, पण केला आग्रह. मीच आपली साऱ्यांना जीव लावते, माझी कुणाला फिकीर आहे. ह्याच्यात त्याच्यात जीव ओतत फिरते मी, माझ्यात कुणाचा जीव आहे ना. नाता गोत्यांनी जवळ केलं ना. तेवढ्यात कलामावशीचा आवाज आला. गंगाबाई, काय झालं, अशा एकट्या का बसल्या? गंगाबाईंनी मान वर करून बघितलं. गंगाबाई. गंगाबाईच्या खांद्यावर हात ठेवून कलामावशी विचारित होत्या. काही नाही. काही नाही काय, चेहरा सांगतो तुमचा. चला चला बरं, किचनमध्ये मला मदत हवी आहे तुमची. कसली? मी काय मदत करणार? आजची भाजी तुमच्या हातची. माझ्या? मग काय, सगळे म्हणतात गंगाबाईच्या हाताला चव आहे म्हणून. आणि एवढ्याशाने ही गंगाबाईच्या आतल्या भिंगाळलेल्या जमिनीत हळूहळू ओल पसरत गेली. चला गंगाबाई, आतल्या आत डुबक्या मारणं सोडा आता. चला, आज बटाट्याच्या रश्श्याची भाजी तुमच्या हातची. आणि गंगाबाई उठल्या. थोड्याच वेळापूर्वी नाराज झालेल्या गंगाबाईंचा राग आता ओसरला होता आणि ते बघून नव्यानेच कामाला लागल्या सुलोचनाबाई हसत होत्या. ताराबाईने आपलं बिराड त्यांच्या गावी हलवलं होतं. तिची जागा सुलोचनाबाईंनी घेतली होती. वर्षाच्या जागी नवीन सिस्टर आली होती. पोरगेलशी जागा रिकामी राहत नाही, पण गेलेली व्यक्ती आपली मोहोर उठवून जातेच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.